सोलापूर हे बहुभाषिक आणि श्रमिकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूरची खरी ओळख होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेही याच जिल्ह्यातले. लोकसभेमध्ये काँग्रेसनं यावेळी विजय मिळवलाय. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे आणि त्यातच अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरांनी आव्हान उभं केलंय. सोलापूर हे चादर, हातमाग आणि यंत्रमाग उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. सोलापुरात 1951 पासून 2019 पर्यंत सर्व पुरुष खासदार झाले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या रूपानं पहिल्यांदाच महिला खासदार निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा सुमारे 74,000 मतांनी पराभव केला. 6 पैकी 5 आमदार महायुतीचे असताना देखील सातपुते यांचा पराभव झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये थेट महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच लढत पाहायला मिळणार आहे. मात्र जर या मतदारसंघांचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये अधिकची बिघाडी म्हणजेच बंडखोरी पाहायला मिळते. त्यामुळे या बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपनं विद्यमान आमदार समाधान औताडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं भगीरथ भालके, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांनी एबी फॉर्म सहित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळते. तर मनसेकडून दिलीप धोत्रे देखील मैदानात आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होतीये. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार यशवंत माने यांना उमेदवारी देण्यात आली, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले संजय क्षीरसागर यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विजयकुमार देशमुख हे सलग 4 वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 5व्यांदा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांना उमेदवारी देण्यात आली. कोठे यांचं तगडं आव्हान देशमुख यांच्या समोर आहे. तर भाजपातून इच्छुक असलेल्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी करत त्या रिंगणात उतरल्या. त्यामुळे बनशेट्टी यांच्या बंडखोरीचा फटका विजयकुमार देशमुख यांना बसणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सोलापूर मध्य या मतदारसंघातून 3 वेळा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आमदार म्हणून निवडून आल्या. या मतदारसंघात मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे. भाजपने या मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनं चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी माकपच्या वतीनं शड्डू ठोकलाय. तर MIM कडून फारुख शाब्दी रिंगणात उतरले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले तौफिक शेख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार 3ऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सुभाष देशमुख यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी अमर पाटील यांना उमेदवारी दिली. शरद पवारांच्या पक्षातले धर्मराज काडादी यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. या मतदारसंघातल्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांना आघाडी धर्माची आठवण करून देत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचं आवाहन केलंय. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळते. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसनं सिद्धराम म्हेत्रे यांना उमेदवारी दिली. या चुरशीच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील मानणारा वर्ग सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.